राज्यातल्या दोन मोठ्या प्रकल्पांची आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई पुणे महामार्गावरच्या मिसिंग लिंकची फडणवीस आणि शिंदेंनी पाहणी केली। 30 सप्टेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे। साधारणपणे याची भौतिक प्रगती ही 94% झालेली आहे। रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे। टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे। टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटिरियरचं काम चाललेलं आहे। याच्यामध्ये जो बाहेरचा फसाड आहे आणि बाहेरचं जे सीलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे। हे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे। याच्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण त्याही पेक्षा अर्ध्या तासांनी वेळेची बचत होणार आहे। कारण सगळा घाटचं सेक्शन आहे की जिथे नेहमी ट्रॅफिक जाम होतो, आता याच्या पुढे कधीच ट्रॅफिक जाम होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या मिसिंग लिंकमुळे झालेली आहे। आणि पुणेकरांना 1 तासात नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचता येईल। त्यामुळे मुंबई आणि पुणे मिळून एक बृहद इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतोय। त्यामुळे केवळ एक रस्ता नाही आहे, केवळ एक मिसिंग लिंक नाही आहे, तर एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे